नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इकॉनॉमिक्सच्या बॅचचे जे तिसरं डेमो लेक्चर आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सिलेबसचा तिसरा मुद्दा शिकवणार आहे। त्यामुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। यामध्ये आपण आज शिकणार आहोत की आपला तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे। तर आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सार्वजनिक वित्त। सार्वजनिक वित्त म्हणजे पब्लिक फायनान्स। सगळ्यात अगोदर सिलेबस बघण्याच्या अगोदर तुम्हाला इथे किती मार्क विचारले जातात वर्षभरात याचा अंदाज घ्यायचा असेल तर लक्षात घ्या, जवळपास ॲव्हरेज प्रश्न विचारले जातात 18 ते 25। म्हणजे पहा 25, 19, 15, 11, 15, 17, 22, 20, 25 हा पहिला मुद्दा। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, सार्वजनिक वित्त हा जो टॉपिक आहे या टॉपिकवर विचारले जाणारे प्रश्न हे रिलेटिव्हली इझी असतात, सोपे असतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा काही फॅक्च्युअल म्हणजे आकड्यावर संबंधित असणारे प्रश्न थोडेसे जास्त असतात, फॅक्च्युअल। आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आकड्यांपेक्षा इथं विचारले जाणारे प्रश्न काय असतात, सर्टेन असतात। म्हणजे खूप जास्त आउट ऑफ सिलेबस असा प्रश्न विचारला जात नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पब्लिक वित्त या टॉपिकवर जे प्रश्न विचारले जातात ते शक्यतो चालू घडामोडीशी निगडित असतात। म्हणजे जो कोणी व्यक्ती 4 महत्त्वाच्या गोष्टींवर फोकस करेल, 4 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी, पहिली महत्त्वाची गोष्ट आहे भारत सरकारचं बजेट, मी इथं लिहून देतो, भारताचं अर्थसंकल्प आणि भारताची आर्थिक पाहणी व याचबरोबर महाराष्ट्राचा सुद्धा अर्थसंकल्प आणि महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी या 4 गोष्टीवर जो कोणी फोकस करेल तर या 25 प्रश्नांपैकी 3 ते 4 प्रश्न हे या 17 ते 18 पानांमध्ये तुम्हाला सहज कव्हर होऊन जाईल। बरोबर आहे। एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली की तुम्हाला हे सगळं कळून जाईल। म्हणून लक्षात ठेवा, सार्वजनिक वित्त ज्याला पब्लिक फायनान्स म्हणलं जातं यामध्ये सगळ्यात मेन फोकस असेल भारत सरकारचं बजेट, त्याच्या महत्त्वाच्या संकल्पना, भारत सरकारची आर्थिक पाहणी, महाराष्ट्र सरकारची आर्थिक पाहणी, महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प हा त्यामधला सगळ्यात मेन फोकस असणार आहे। आता बघा, ह्या प्रश्नांचा वेटेज काय, 18 ते 25 प्रश्न या पर्टिक्युलर टॉपिकवर विचारले जातात ज्याचं नाव आहे सार्वजनिक वित्त, जो आपल्या सिलेबसचा तिसरा टॉपिक असणार आहे। आपला बॅचचा हा तिसरा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे। आता बघा, कधी पण पब्लिक फायनान्स, एक मी तुम्हाला खूपदा एक वाक्य सांगत असतो की पब्लिक फायनान्स हा कन्सेप्ट कळण्याच्या अगोदर, कोणताही टॉपिक वाचण्याला सुरू करण्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही त्याला बर्ड्स आय व्ह्यू देता, बर्ड्स आय व्ह्यू देणं म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर मुद्द्याला वरून पाहणं, थोडंसं वरून त्याला समजावून घेणं। तर इथं लक्षात ठेवा, बर्ड्स आय व्ह्यू पाहणं म्हणजे काय, तो खूप सोपा कन्सेप्ट आहे। तुम्ही अगोदर त्याला वरून पाहणं की आता आपण काय शिकणार आहोत। जसं की सेकंड लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, त्यात मेजरली काय येतं, इंडेक्सेस येतात, दारिद्र्य येतं, बेरोजगारी येतं, लोकसंख्या येतं आणि या सगळ्या घटकांशी निगडित असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स येतात। मग इथं नेमकं काय येतं, तर लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात पब्लिक फायनान्स सार्वजनिक वित्त हा टॉपिक येईल तर त्यामध्ये लक्षात ठेवा, हा सरळ सरळ कशाशी संबंधित टॉपिक असतो, सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च। हे सगळ्यात बेसिक आहे, हे तुम्हाला प्रत्येकाला माहीत असायला हवं। लक्षात ठेवा, पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्त याचा सगळ्यात मेन टॉपिक आहे सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च। याला आपण आणखीन एका वेगळ्या नावाने ओळखतो, तुम्हाला माहित असेल बघा, याला आपण काय म्हणतो, याला आपण फिस्कल पॉलिसी या नावाने सुद्धा ओळखतो, फिस्कल पॉलिसी, किंवा मराठीमध्ये आपण याला म्हणतो राजकोषीय धोरण। राजकोषीय धोरण म्हणजे नेमकं काय, सरकारने कुठून कुठून कसे कसे किती पैसे कमावलेत, सरकारने कुठं कुठं कसे कसे किती पैसे खर्च केलेत, सरकारने कुठून कसे किती पैसे कमावलेत, सरकारनं कुठं कसे किती पैसे खर्च केलेत, याचा जो लेखाजोखा मांडला जातो त्याला आपण राजकोषीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी असं म्हणतो। आता ही जी फिस्कल पॉलिसी असते, ही फिस्कल पॉलिसी वेळेनुसार 3 प्रकारची असते। 3 प्रकार, कोणते 3 प्रकार आहेत, एक असते दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म, दुसरी असते मध्यकालीन म्हणजे मीडियम टर्म, आणि तिसरी असते लघुकालीन म्हणजे काय, शॉर्ट टर्म। अशी 3 प्रकारची काय असते, ही फिस्कल पॉलिसी असते, लॉंग टर्म, मीडियम टर्म, शॉर्ट टर्म। लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, तर सोपं आहे, या लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी म्हणजे दीर्घकालीन राजकोषीय धोरणामध्ये सरकार इथून पुढचे 15 ते 25 वर्ष कुठून कुठून कसे आणि किती पैसे कमवणार आहे आणि या पुढच्या 15 ते 25 वर्षात सरकार कुठं कुठं कसे आणि किती पैसे खर्च करणार आहे याचा जो पूर्ण अकाउंट मांडलं जातं त्याला आपण म्हणतो दीर्घकालीन राजकोषीय धोरण।
मग या 15 किंवा 25 वर्षांना आपण जेव्हा छोट्या छोट्या युनिटमध्ये कन्वर्ट करतो, छोटे युनिट कोणते? पंचवार्षिक योजना, बरोबर आहे. 25 वर्षांच्या कमाई आणि खर्चाला 5-5 वर्षांमध्ये डिवाइड करणं, पंचवार्षिक योजना, याला आपण म्हणतो मध्यमकालीन राजकोषीय धोरण. आणि या पंचवार्षिक योजनांना जेव्हा आपण दरवर्षी किती कमवणार आहोत आणि दरवर्षी किती खर्च करणार आहोत यामध्ये जेव्हा आपण मांडतो तेव्हा त्याला म्हणायचं लघुकालीन. जे काय असतं आपलं, जे असतं आपला अर्थसंकल्प, जो काय आहे आपला अर्थसंकल्प म्हणजे बजेट, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बजेट हा शब्द पूर्ण संविधानामध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाही. बजेट 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 आपण जे म्हणतो ना, तर हा शब्द बजेट किंवा अर्थसंकल्प हा शब्दच पूर्ण संविधानामध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाहीये. त्याऐवजी काय शब्द आहे? वार्षिक अंदाजपत्रक. काय शब्द आहे? वार्षिक अंदाजपत्रक. तर हे राजकोषीय धोरण झालं, ज्याला आपण सिलेबसच्या टेक्निकल भाषेत काय म्हणतो? सार्वजनिक वित्त किंवा पब्लिक फायनान्स. यात आपण काय शिकणार? पहा, इंटरेस्टिंग आहे. यात आपण शिकणार आहोत बाजार अर्थव्यवस्थेमधील सार्वजनिक वित्ताची किंवा सरकारच्या कमाई आणि खर्चाची भूमिका. बाजार, तुमची जी इकॉनॉमी आहे, या इकॉनॉमीमध्ये सरकारनं पैसे खर्च केल्यामुळं काय होतं? सरकारनं पैसे जास्त टॅक्सेस लावल्यामुळं काय होतं? किंवा जर उद्योगधंदे लॉसमध्ये जात असतील तर सरकार बेलआउट पॅकेज देतं का? जसं की मोदी गव्हर्नमेंटनं अनाऊन्स केलं तर 20 लाख कोटी रुपये ते देणार आहेत. पण कुठून देणार आहेत? पैसे प्रिंट करणार आहेत का चायनीज बँकांकडनं कर्ज घेणार आहेत का आणखीन कर्ज वसूल करणार आहेत, नेमका टॅक्सचा रेट वाढवणार आहेत, नेमकं काय करणार आहेत? तर हे सगळ्यांचं अनालिसिस म्हणजे काय? बाजार अर्थव्यवस्थेमधील सार्वजनिक वित्ताची म्हणजेच सरकारच्या कमाई आणि खर्चाची भूमिका, म्हणजे बाजाराच्या अपयशामध्ये सरकारचं हे धोरण किती कारणीभूत आहे आणि बाजारचं डेव्हलपमेंट होण्यामध्ये किती कारणीभूत आहे. मग त्यामध्ये सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष, सरकार गुंतवणूक करताना काय निकष ठेवतं, परकीय गुंतवणूक येताना त्यावर काय बंधनं आहेत, त्या बंधनांना फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड कसं ठरवतं, FDI आणि FI मध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये आपण अलाउ केलेला आहे. त्यानंतर गुणवस्तू म्हणजे काय? म्हणजे मेरिट गुड. गुणवस्तू म्हणजे काय? मेरिट गुड. याचा अर्थ काय असतो? ज्या वस्तूंचा सोसायटीवर सकारात्मक परिणाम असतो त्यांना आपण काय म्हणतो? गुणवस्तू असं म्हणतो. शिक्षण असेल, आरोग्य असेल, हे काय झाल्या? या गुणवस्तू झाल्या, मेरिट गुड झाल्या. कारण यांच्यामुळे काय होतं? यांच्यामुळे सोसायटीवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो, यामुळे यांना काय म्हणायचं? यांना गुणवस्तू म्हणायचं. दुसरं आहे सार्वजनिक वस्तू. सार्वजनिक वस्तू म्हणजे काय? पब्लिक गुड. ज्या वस्तू सर्व लोकांच्या वापरासाठी सहज उपलब्ध असतात त्यांना आपण पब्लिक गुड्स असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, तुमचा हा रस्ता आहे, स्ट्रीट लाईट आहे, हे सगळं काय झालं? हे सगळं पब्लिक गुड झालं. तर सार्वजनिक वस्तू, पब्लिक गुड, मेरिट गुड, डिमेरिट गुड, हे सगळे जे नवनवीन कन्सेप्ट येत आहेत ना, हे आपण यामध्ये शिकणार. थोडं इंटरेस्टिंग आहे. हा जो इकॉनॉमिक्सचा भाग आहे हा तुम्ही याच्या अगोदर कधी शिकलेला नाहीये. हा थोडा नवीन का आहे? कारण इकॉनॉमिक्स काहीतरी नवीन कळायला मिळेल. आता बघा, मी तुम्हाला बर्ड्स आय व्ह्यू काय सांगितला की सार्वजनिक वित्तामध्ये ह्या सगळे जे घटक घडणार आहेत ना, या घटकांचा सरकारच्या कमाईशी आणि सरकारच्या खर्चाशी कसा संबंध आहे हे लिंकेज तुम्हाला एकदा लावता आलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट येतो. सार्वजनिक प्राप्ती म्हणजे सरकारच्या महसुलाचे स्रोत कोणते आहेत, मग टॅक्सेस, करभार, कर घात कोणावर आहे, कराचा परिणाम काय होतो, सार्वजनिक खर्चाचे प्रकार, प्लॅन एक्सपेंडिचर, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर, योजना खर्च आणि योजना बाह्य खर्च, जो रंगराजन पॅनलनं सांगितलं की रद्द करा. मग नवीन खर्चाचे प्रकार कोणते आलेत, मग खर्चामध्ये कोणत्या कर सुधारणा सुचवल्या आल्या आहेत. मग यामध्ये महत्त्वाचा तो कायदा तुम्हाला आठवत असेल, FRBM ऍक्ट आठवतो, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट. लोकांनी या फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ऍक्टवर PhD केली आणि एवढी PhD करूनही दरवर्षी आयोगाचा एकच प्रश्न असतो की खालीलपैकी कोणते स्टेटमेंट्स हे FRBM कायद्याच्या अंतर्गत मानले जातात. एक लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षार्थी बनायचंय, ज्ञानार्थी बनायचं नाहीये. एकदा तुमच्याकडे पैसा आला, तुम्हाला नोकरी मिळाली, तुम्ही सेटल झालात, घरचे आईवडील सुखी झाले, घरचे सुखी झाले की त्यानंतर मग तुम्ही PhD नाही, तुम्ही 15 नंबरचा चष्मा लावा, फरक पडत नाही. इथं विनाकारण हिरोगिरी करायची नाही, PhD करत बसायचं नाही. तुम्ही काय करा, एक सोपा प्रश्न, सोपं तुम्हाला मी होमवर्क देतो. तुम्ही काय करा, आयोगाच्या इंडेक्सेस बद्दलचे मागचे सगळे प्रश्न चाळा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर एकच प्रश्न विचारला गेलाय किंवा 2, खालीलपैकी कोणते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या मोजमापाचे घटक आहेत, हा पहिला प्रश्न. किंवा दुसरा प्रश्न काय विचारला गेलाय, दुसरा प्रश्न विचारला गेलाय की भारताची ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये 2017ला काय रँक होती, 16ला काय रँक होती. बस याच्या पलीकडे कोणताही प्रश्न गेलेला नाही. राहील लक्षात? म्हणून लक्षात ठेवा, ज्ञानार्थी नाही बनायचे, परीक्षार्थी बनायचे. FRBM मी सगळं शिकवतो.
फिस्कल इंडिकेटर्स काय आहेत, फिस्कल टार्गेट्स काय आहेत, FRBMचा पहिला कायदा केव्हा आला, त्यानंतर दुसरा कायदा केव्हा आला, त्यानंतर सध्या काय स्टेटस आहे, FRBM कोणत्या कोणत्या घटनांमुळे अफेक्ट झालं. मग हे शिकवत असताना अमेरिकेमधील हाऊसिंग घोटाळा सुद्धा शिकवला जातो, युरोपमधील युरोप झोन क्रायसिस शिकवला जातो, चायनीज इकॉनॉमीमधलं स्लोडाऊन सुद्धा शिकवलं जातं, किंवा 1997चं ईस्ट एशियन फायनान्शियल क्रायसिस सुद्धा शिकवलं जातं. का? कारण ते बॅकग्राऊंड सांगितल्याशिवाय तुम्हाला हे कन्सेप्ट कळणार नाही. पण हे कन्सेप्ट कळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती ही आहे की या सगळ्यांमध्ये प्रश्न काय येतो. मी एवढं सगळं शिकवल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्रश्न कशावर येतो, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ॲक्टच्या अंतर्गत कोणते स्टेटमेंट्स मांडले जातात. त्यानंतर अंदाजपत्रकीय तूट, राजकोषीय तूट, तुटीच्या संकल्पना. तूट म्हणजे काय? सोपा कन्सेप्ट आहे. जेव्हा सरकारचा खर्च हा कमाईपेक्षा जास्त असतो, जेव्हा सरकारचा खर्च हा कमाईपेक्षा जास्त असतो तेव्हा त्याला आपण सरकारची तूट असं म्हणतो. हा एवढा सोपा कन्सेप्ट आहे. जेव्हा सरकारचा खर्च, तूट म्हणजे तेच झालं बघा, आपण काय म्हणतो घरी आज अन्नधान्याची तूट आहे. तूट म्हणजे काय की आपल्याला उद्यासाठी आपली जी गरज आहे या गरजेपेक्षा अन्न कमी आहे, बरोबर आहे. तसे मी तसं तूट काय, सरकारचा खर्च जास्त आहे. मग सरकारचा खर्च जास्त असणं चांगलं आहे की वाईट आहे? बरोबर आहे. लगेच तुमच्या डोक्यात येईल की सरकारनं जास्त पैसे खर्च नको करायला, ते वाईट असतं. पण मित्रांनो, जर सरकारनं पैसे खर्च नाही केले तर तुमच्या या सिटी बसेस, तुमचं SD महामंडळ जे तोट्यात चाललंय ते तोट्यात जाणार नाही आणि तुम्हाला कमीत कमी 100 किलोमीटरसाठी 100-150 रुपये मोजावे लागतील, 200-250 रुपये मोजावे लागतील. हा सगळा खर्च, हा भार सरकार सहन करतंय. म्हणून लक्षात ठेवा, या सर्व ज्या तुटी असतात या तुटी एका लेवलपर्यंत कशा असतात, एका लेवलपर्यंत या विकासात्मक असतात. पण त्याच्यानंतर जर समजा तूट वाढली आणि सरकारचा खर्च वाढला तर मार्केटमध्ये महागाई निर्माण होते. मग सरकारचा खर्च हा अति जास्त खर्च आणि कमी खर्च या दोन्हीच्यामध्ये बॅलन्स कसा ठेवायचा, मग यासाठी कोणती कमिटी आहे, त्यांनी काय सुचवलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस म्हणजे सार्वजनिक वित्त. त्यानंतर सार्वजनिक कर्ज, त्यानंतर कार्य आधारित म्हणजे काय, परफॉर्मन्स बजेटिंग, झिरो बेस बजेटिंग, हे लक्षात ठेवा. परफॉर्मन्स बजेटिंग, त्यानंतर शून्य आधारित अर्थसंकल्प, झिरो बेस बजेटिंग आणि जेंडर बजेटिंग. म्हणजे बघा हे किती हुशार आहेत. बजेटचे प्रकार यांनी 3च दिलेत. पण जोपर्यंत तुम्ही अगोदरचे बजेट शिकत नाहीत, बजेटचे प्रकार शिकत नाहीत, तोपर्यंत हे तुम्हाला कळणारच नाही. जवळपास 6 ते 7 बजेटचे प्रकार आहेत आणि जोपर्यंत तुम्ही ह्या 3 बजेटच्या अगोदरचे 4 बजेट शिकत नाहीत, कोणता, आउटपुट बजेटिंग म्हणजे काय, आउटकम बजेटिंग म्हणजे काय, त्यानंतर लाईन आयटम बजेटिंग म्हणजे काय, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, फंक्शनल बजेटिंग म्हणजे काय, जोपर्यंत तुम्ही हे सगळं शिकत नाहीत ना तोपर्यंत 3 बजेट तुम्हाला कळणारच नाही. आलं लक्षात? ह्या सगळे मुद्दे आपण शिकणार आहोत. तर तसं पाहायला गेलं तर या टॉपिकमध्ये काय काय आपण कव्हर करणार, मी थोडक्यात ते काय करतो लिस्ट तुम्हाला सांगतो की हा जो तिसरा टॉपिक आहे सार्वजनिक वित्त, यात आपला फोकस काय असणार आहे. सगळ्यात पहिला फोकस असणार आहे राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी. त्यानंतर दुसरा आपला फोकस असणार आहे गुड्स, वेगवेगळ्या वस्तू प्लस गुंतवणूक. गुंतवणूक करताना काय निकष आहे, काय लक्षात ठेवून गुंतवणूक केली जाते. तिसरा आपला प्रकार असणार आहे टॅक्सेस, जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. चौथा आपला महत्त्वाचा फोकस असणार आहे तो म्हणजे खर्च किंवा सरळ सरळ तो FRBMचा कायदा. FRBMचा कायदा हा आपला सगळ्यात मेन फोकस असणार आहे, चौथा टार्गेट. त्यानंतर 5वं आपलं टार्गेट असणार आहे वेगवेगळ्या तुटी शिकणं आणि 6वं टार्गेट असणार आहे अर्थसंकल्पांचे प्रकार. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टींवर फोकस करत नाहीत आणि या सगळ्यांचं लिंकेज लावत नाहीत तोपर्यंत तुम्हाला इकॉनॉमिक्समधनं मुक्ती मिळणार नाही. आणि हे आपलं मेन टार्गेट आहे की आपण या सगळ्यांवर काम करणार आहोत. राहील लक्षात? हा आपला तिसरा महत्त्वाचा टॉपिक झाला, तो आहे सार्वजनिक वित्त. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर सिलेबस कुठनं घेतात, हा सगळा सिलेबस राज्यसेवा मुख्यचा सिलेबस आहे जो ॲज इट इज तुमच्या सगळ्या परीक्षांना कामाचा असतो. याचा जो थोडाफार उरलेला पोर्शन आहे तो आपण पार्ट 2 मध्ये घेणार आहोत. सध्या फक्त हा मेन पोर्शन आपण फोकस करणार आहोत, हे लक्षात ठेवा. राहील लक्षात? तर ठीक आहे, आपण पुढच्या डेमो लेक्चरला लवकरात लवकर भेटूया. थँक्यू.